नमस्कार मित्रांनो, तर आपले स्वागत आहे चॅनलवर परत एकदा. आपण घेऊन आलो आहोत चिकन 65ची रेसिपी. सर्वप्रथम आपण बोनलेस चिकन आणायचे. मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे बोनलेस. आपण त्याला पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आपण चिकन धुत आहोत. त्याच्यातून सर्व पाणी काढून घ्यायचे. एकदम क्लीन असे चिकन धुवून घ्यायचे सर्वप्रथम. 2-3 वेळा त्याला वॉश केल्यानंतर त्यातलं पूर्ण घाण आहे ती निघून जाईल आणि तसेच पूर्णपणे ते क्लीन करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपण कसे क्लीन करतोय ते. त्यातलं सर्व पाणी निघून घ्यायचं आहे. पाणी निघून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला पण बनवायचा आहे. त्याच्यासाठी लागणारा बाजूला आपण चिकन फ्राय पण बनवत आहे. हा त्याचा मसाला चिकन फ्रायचा. आणि इथं चिकन फ्राय हा मसाला त्यात टाकायचा बाकी आहे आपला. हा मिरची आणि कोथिंबीरचा मसाला केलेला आहे. तो आपण मिक्सरमधून काढला आहे आणि तो आपण चिकन 65ला जे चिकन बाजूला काढलं आहे त्याच्यामध्ये टाकत आहोत. ते पूर्णपणे त्यात मिक्स करून घ्यायचे आहे सर्वप्रथम. मीठ जसे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यावर. तर पावसाळा सुरू आहे आणि आज खूप जास्त पाऊस आहे. तर घरामध्ये मस्तपैकी चिकन 65 आपण गरम गरम करून खाणार आहोत. पावसाळ्यात अशा गरम गरम रेसिपीज बनवून खायला खूप मस्त वाटतं. तर मग त्यासाठी आज आपण चिकन 65 बनवत आहोत. आता आपण हळद टाकलेले आहे चिकन 65वर. ही धना पावडर आहे. एक कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर आपण तेवढेच टाकायचे जेवढे जसं आपल्याला लेयर बनवायचं आहे त्याचा. जास्त कॉर्नफ्लॉवर टाकू नये. अर्धा किलो चिकनसाठी आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर बस होते. एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर बस झालं. आता आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण. हा लिंबाचा रस पण टाकायचा आहे त्याच्यात, जेणेकरून ते चिकन आपल्याला थोडंसं आंबट पण लागेल आणि त्यातला जो वास आहे तो नाहीसा होईल. आता याला आपण प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण कसं मिक्स करत आहोत ते. बाहेर मस्तपैकी पाऊस सुरू आहे आणि आपण मस्त घरात चिकन 65 बनवून खाणार आहोत. त्याचा आनंद एक वेगळाच आहे. आपण आता काश्मीरी चिकन 65चा मसाला आपल्याकडे रेडीमेडवाला तो आपण टाकणार आहोत. तसेच तुम्ही तुमच्या घरात जो घरी बनवलेला मसाला असेल, मिरच्यांचा मसाला असतो तो तुम्ही टाकू शकता, किंवा गरम मसाला आपण घरी बनवतो तो देखील त्यात ॲड करू शकता. आता आपण त्याला पूर्णपणे प्रॉपर मिक्स करणार आहोत. मिक्स करून झालेले आपले. बघू शकता आपण कसं मिक्स करत आहोत ते.
त्यातलं थोडंसं चिकन आपण माझ्या भांजीला काढून ठेवते, कारण की ती जास्त तिखट खात नाही. तर त्यासाठी आपण आळणी ठेवणार आहोत आणि याच्यात परत तिखट मसाला ॲड करते. तुम्ही बघू शकता तिखट मसाला ॲड केला आहे. हा खूप झणझणीत मसाला आहे. हा घरी बनवलेला मसाला आहे मम्मीने. थोडीशी हळद पण आपण वर टाकत आहोत. तर तुम्ही बघू शकता कसं आपण त्याला मिक्स करत आहे. एकदम असं झणझणीत चिकन आज खायला भेटणार आहे आपल्याला. खूप जास्त स्पायसी दिसत आहे ते, पण मॅरिनेट प्रॉपर झाल्यानंतर एकदम मस्त लागेल. त्याचा स्वाद एकदम वेगळाच असेल. पावसामध्ये गरम गरम चिकन 65 खायची मजाच वेगळी आहे. तर आता आपण त्याला तळत आहोत. वन बाय वन आपण टाकायचे आहेत पीसेस. कढई बघून घ्या आणि त्याच्यामध्ये तेल आपण थोडंसं टाका. आता आपण एक एक पीस टाकत आहोत. ॲट अ टाईम 5 ते 6 पीस आपण टाकून त्यांना तळू शकतो. जास्त पीस टाकू नका, नाहीतर मग तेल उडण्याची शक्यता आहे. ती काळजी नक्की घ्या. तेल पहिले गरम करून घ्यायचं, जेणेकरून मग चिकन फ्राय व्हायला जास्त टाईम नाही लागणार. एकदा तेल गरम झालं की तुम्ही चिकन फ्राय व्हायला 3-5 मिनटामध्ये तुम्ही चिकन बाहेर काढू शकता त्याच्यातून. आणि मग आपले चिकन 65 मस्त खाण्यासाठी आपल्याला रेडी होणार आहेत. आता आपण काढू त्यांना. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. खूपच अप्रतिम असे झालेले असणार आहेत आपले चिकन 65. तर चला मग भेटूया अशाच रेसिपींना सोबत. अशी खमंग रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपण बाहेर काढले असं चिकन 65 आता मस्तपैकी खाऊन टाकू. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.